स्वागत आहे मित्रांनो तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे विशाल भावाचं लग्न। विशाल तुम्हाला माहितीच आहे खूप लोकांना, माझा बेस्ट फ्रेंड आहे। सो आज त्याचं लग्न आहे आणि हा मी कुर्ता घातलाय। कसा वाटतो सांगा? आता म्हणजे लग्नाला कुर्ता घातला, त्यानंतर रिसेप्शनला मी ब्लेझर घेतलाय। सो कसा वाटतोय कुर्ता माझ्यावरती सांगा। ॲक्च्युली काल सगळं एक दिवस आधी जाऊन सगळं तयारी केली, कारण सुट्टी काल होती। काल जाऊन घेतलं आणि ब्लेझर पण कालच घेतलाय। आणि विशाल बिचारा तो पण माझ्याबरोबर फिरत होता, त्याचा हळद लागलेली तरी पण। सो कुर्ता कसा वाटतो सांगा मला, कारण मला आवडला। थोडासा मोठा होतोय बट ठीक आहे, चांगला वाटतोय। आणि ॲक्च्युली मला जायचं होतं त्याच्याबरोबरच, ॲक्च्युली तो हॉलला पोहोचलाय आणि त्याचं 9:15चं लग्न आहे। सो फटाफट जाऊया कारण मला लेट झालंय। मी आता अजून घरीच आहे, आता वाजलेत पावणे 9 वाजले आणि 9:45 1 तासाने त्याचं लग्न आहे। हे आहे आपलं विशाल भाईचं लग्न, इथे आहे। हे बघा इथे स्टँडी लावले या लोकांनी, इथे आतमध्ये आहे, दाखवतो तुम्हाला। इथे लग्न आहे विशालचं। ॲक्च्युली आज खूप लवकर आहे त्याचं लग्न, म्हणून कोण आलं नाही आहे, पूर्ण हॉल खाली आहे। 9:15चं लग्न आहे, एवढं लवकर लग्न नसतं, पण ह्याचा मुहूर्त 9:15चा आहे। विशाल भावाचा मेकअप चालू आहे। फाउंडेशन लिपस्टिक वगैरे पण लाव आणि अरे कशाने जात नाही ते काढव रेडीमेड वगैरे फेटा आहे ना, फायनल गडबड गडबड एकदम गडबड आहे। कसा वाटतंय कमेंट करून सांगा साईडला। नक्की चांगलाच वाटतंय, छानच दिसतो। अरे स्वतःची तारीफ स्वतःच। संपली बिचाराची बॅचलर लाईफ। हा असं उलट हा असं फिरव, हा असं फिरव उलट। अरे तसंच रे, जसं होतं तसंच। हो पेशवा कसा वाटतोय भाई? मस्त मस्त। चला अरे बाबा ए बाबा, आता तरी मोबाईल सोड। स्टेज वरती कोणी चप्पल घालून यायचं नाही। राजन संस्थितो गणपती सूर्याचरा मंगलम शुभमंगल सावधान। घेऊया नवरा मुलगा मुलगी करवली तळी धरणारी आरती धरणारी माई, बाकी सगळे खाली। कसं वाटतंय तुम्हाला? मस्त आहे। लग्न झालं तुमच्या पोराचा फायनली, सांगा काय कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतं। काय सांगाल विशालला? म्हणजे दोघांनी पण घडून मिळून राहावं। काय दोघांनी पण घडून मिळून राहावं अशी माझी इच्छा आहे। तुम्ही खुश आहे ना? मी खुश आहे, पण दोघांनी घडून मिळून राहावं, भांडणं करत राहावं नाही। काय माणूस आहे, बडकी बोलता अहम बोलायला हा मम बोलतोय, मम पाहिजे।
लग्न आपलं आतमध्ये चालू आहे, आपण बाहेर काय करतोय? फोटोशूट चालू आहे सध्या आमचं. काय हे तर वेगळीच केस आहे ही. कारण मी मगाशीच जे बोललो माझ्या ब्लॉग मध्ये की इथे फक्त 2च चिकणे आहेत. असं काय एक नाही, मी आणि एक हा. असं काय नाही भाई, फक्त याच म्हणणं आहे असं. आपलं काय म्हणणं नाही असं. हा थोडा चांगला दिसतोय मी, बट थोडा टायर्ड आहे. केलं त्यांनी ते. असं काय नाही, पण फक्त आम्ही चांगले दिसतोय. मी बोलतोय मी आज चांगला दिसतोय. तर मित्रांनो, आता आम्ही बाजूला दुसऱ्या हॉलमध्ये आलो आहे आणि हे लग्न कोणाचं आहे मला माहीत नाही, बट आम्ही लोक घुसलो इथे आतमध्ये. इथे आम्ही काही खाऊ शकतो. ॲक्च्युली आम्ही हा हॉल बघायला आलो आहे आणि थोडा भारी हॉल आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा हॉल, काय कडक हॉल वाटतो, एकदम क्लास हॉल आहे एकदम. जेवण वगैरे पण त्याची एंट्री बघा, काही कडक हॉल आहे एकदम. जेवण वगैरे पण खूप मस्त आहे. जेवण पण दादाच्या मस्त आहे. पेक्षा इथे जेवण छान आहे आणि पोरी पण चांगल्या आहेत. इथे पण चालू आहे, वरती शूट आहे. मस्त हॉल आहे, पण मला आवडला हा हॉल. आम्हाला काय ॲक्च्युली आमच्या ओळखीचाच आहे तो, म्हणजे माझ्या नाही एवढा ओळखीचा, बट विशालचा फ्रेंड आहे तो. सो मी त्याला थोडा ओळखतो. जस्ट त्यांनी आता बघितलं तर त्यांनी हाय केलं मला. सगळं घालायला लागतं याला. मागून निघतो हे तुझे वरती घालायचं काय? भटजीची भंग चालवलं ते भटजी मला बोलतो की ना अरे याला उचलू, अरे काका याला कोण उचलणार? थोडं कमी व्हायचं ना यार, एवढं दुसऱ्यांची बहिणी हेल्प घ्यायला लागते तर. सो भाई आता ब्लेझर घालायचा टाइम आलाय. हे कसं वाटतं ब्लॅक ब्लॅक, याच्यावरती मरून ब्लेझर येणार आहे. मी दाखवतो. आता सध्या रेडी, विशालला आत्ताच रेडी केलंय. त्याचं फक्त हेअरचं थोडं बाकी आहे. मी पण हेअर इथेच सेटअप करून घेईल. आणि आपला भाव आहे यश, स्मार्टी. सध्या नाही, एकच स्मार्ट. नाही मला पण जाऊन रेडी व्हायचंय, पण झालेलं नाहीये. पहिला विशाल दाला रेडी केलंय, आता सारंग दाला म्हणजे व्हिडिओ शूट करायला थोडी हेल्प पाहिजे. त्याचं गेट रेडिंग चाललंय. तुम्ही त्याचं पूर्ण एटायर बघू शकता. ब्लॅक फॉर्मल्स, ब्लॅक शर्ट आणि हा माझा आहे ब्लेझर. सो बेसिकली हा ब्लेझर असणार आहे. ते रेडी झालोय आम्ही. कसा वाटतोय ब्लेझर सांगा मला. मरून ब्लेझर सेक्सी वाटतोय. 5 मिनिटं द्या फक्त, 5 मिनिटं मी सर तयार होऊन टक्कर द्यायला येतोय. विशालची फॅमिली, विशालच्या फॅमिलीवर फोटोशूट चालू आहे. अजून सगळे आपली मैदानातली गँग आहे, सगळी एरियातली गँग. माझी ओळख नाही करून दिली, मला ना ओळख. फायनली बाबा झालंय लोकांचं लग्न. हस ना जरा, हस. बस ये आता इथे नाही. भाई इथे हॉल बंद झालेला आहे, सगळं संपलंय. आणि माझ्या भावाने चालू करतो.
विशाल भाऊ इथे फिरतोय, सगळ्या लग्नाची तयारी स्वतःच करतोय, वरातीची, मित्रांची, काय कोणाला पाहिजे काय. मी काय नाही, आपलं काय नाही. माझ्या भावाचं आज झालं आहे, संपलं आहे, भावाचं संपलं. आता आपण इथे तिकडे कुठे बघायचं नाही आणि आमच्या ऑफिसमध्ये यायचंच नाही. दुनियादारी सर्व कमी, दुनियादारी कमी करायची आणि आता पुढे राहायचं. दोस्त से भाभी करते तो भाभी के साथ रहने का. अभी यहाँ पे हो गया, हम आए हैं, हम आते थे, हम कर जाएंगे. तो अमन आपला मित्र, गाडी आणलाय त्यांनी. बाईक आहे आपली, बाईकवरती मला जमणार नाही जायला म्हणून अमननी गाडी आणले. सो आम्ही गाडीने जातोय मस्तपैकी एसीत बसून. एक मित्राला दिले गाडी आणायला आणि विशाल लोक आता जेवत आहेत. तर मी आता चाललोय एरियामध्ये, कारण वरात आहे, कारण वरातीची तयारी करायला लागेल म्हणून बघतो पुढे जाऊन काय कसं आहे. सो विशालची हळद पण नव्हती झाली, आता वरातीमध्ये गाजवायचं आहे. विशाल लोक जेवत आहेत, मग जेवून ते लोक निघणार आहेत. सो जाऊन तयारी करूया पुढे.